जय महाराष्ट्र, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो. आणि आज देखील पुढील भागाचा जबरदस्त रिव्ह्यू आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर यामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जानकी आणि लताची भेट होते व जानकी लताला विनवण्या करत असते, तिच्या पाया पडत असते की माझी आई कोण आहे, मला तिच्याबद्दल माहिती द्या, तिचं नाव सांगा. यावर लता म्हणते ती अभागी आई मीच आहे. त्यानंतर दोघीही भेटतात. खूप भावुक झालेला सीन आपल्याला बघायला मिळतो व तिथेच लपून ऐश्वर्या हे सगळं काही दृश्य बघत असते. व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की लता ही जानकीला शिरा खाऊ घालत असते. प्रसादाचा शिरा ही जानकीला खाऊ घालत असते, पण त्या प्रसादामध्ये ऐश्वर्या झोपेचं औषध टाकते. जानकी लताच्या मांडीवर झोपलेली असते, आपल्या आईच्या मांडीवर झोपलेली असते. खूपच भावुक क्षण आपल्याला बघायला मिळतो व जानकीला झोप लागते. व त्यानंतर जानकीचे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा तिला दिसते की तिची आई कुठेच आजूबाजूला दिसत नाही. ती खूप परेशान होते व त्यानंतर ती घरी आल्यानंतर ऋषिकेशला म्हणते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. पण तेवढ्यातच एंट्री होते पोलिसांची व पोलीस म्हणतात, लताच्या खुनाच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहोत. हे ऐकून जानकी आणि ऋषिकेश खूपच चिंताजनक होतात व जानकी आश्चर्याने म्हणते, खून? व त्यानंतर आपल्याला बघायला मिळते की जानकीला बेड्या घालून पोलीस सोबत घेऊन जात असतात व त्याच्या मागे ऋषिकेश देखील येतो व जानकीला ऋषिकेश म्हणतो, पोलिसांकडे साक्षीदार असतील पण माझा ठाम विश्वास आहे की तू निर्दोष आहे. व ऋषिकेश पोलिसांच्या गाडी सोबतच आपली बुलेट काढतो व त्यांच्या सोबत जातो. तर प्रेक्षकांना ऐश्वर्याने लताला गायब करत तिच्या खुनाचा आळ हा जानकीवर टाकलेला आहे. आता ऋषिकेश जानकीला कसं काय निर्दोष साबित करणार व लता सोबत काय झालेले असणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.